संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणेच्या वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, प्रमुख व्याख्याता म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याता ॲडव्होकेट वैष्णवी हागोणे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अरुण हरणे, ननसा संचालक डॉक्टर अजय लाड, अधिसभा सदस्य डॉक्टर श्रीकांत काडीकर, उपविभागीय अधिकारी श्री आशिष बिजवाल, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील उपस्थित होते। छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून ती या देशातील सामान्य जनतेला मिळालेली स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची मोठी सनद होती। त्यांचे विचार, स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि त्यांचे गडकिल्ले व्यवस्थापन आजही तरुण पिढीसाठी तितकेच मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट वैष्णवी हागोणे यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा, लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांच्या धोरणांचा आणि न्यायव्यवस्थेचा प्रकर्षाने वेध घेतला। शिवरायांचे शेतकरी हित, महिलांप्रती असलेला आदर, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि सर्व धर्म समभावाची वृत्ती यावर ॲडव्होकेट वैष्णवी हागोणे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रकाश टाकला। आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची कार्यशैली केवळ विशिष्ट दिनापुरती मर्यादित न ठेवता ती आपण आपल्या दैनंदिन आचरणात आणली पाहिजे आणि हाच वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे प्रतिपादन केले। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शुभम पाचखंडे लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। प्रास्ताविकातून डॉक्टर वैभव मस्के यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली। सूत्रसंचालन प्राध्यापक आदित्य पुंड यांनी तर आभार डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी मानले। कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे, वित्त व लेखा अधिकारी CA पुष्कर देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर निलेश कडू, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर राजीव बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर तसेच आजीवन अध्ययन विभागातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।